नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज 12 जानेवारी. नित्य स्वामी दर्शन या ग्रंथातील आज आपण एक कथा बघूया. हिमालयातील गंगोत्रीच्या बोचऱ्या थंडीत स्वामी समर्थ ध्यानस्थ बसले होते. तिथे एका राजहंसाच्या मृत्यूने स्वामींची समाधी भंग पावली. एका हंसाचा गंधर्व कसा झाला आणि स्वामींनी त्याला अक्कलकोटला का बोलावले जाणून घेऊया आजच्या भागात. स्वामींच्या सहवासात एक राजहंसाची जोडी आनंदाने विहार करत असे. अचानक नर राजहंसाचा मृत्यू झाला आणि मादी स्वामींच्या चरणांना चोचीने स्पर्श करून आपले दुःख सांगू लागले. दयाळू स्वामींनी त्या मृताच्या अंगावरून हात फिरवला आणि तो चक्क मनुष्यवाणीत बोलू लागला. तो म्हणाला, स्वामी, मी मूळचा गंधर्व आहे. इंद्राच्या शापाने मी राजहंस झालो होतो. तुमच्या स्पर्शामुळे माझी आज शापमुक्ती झाली. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, गंधर्वा, तू आता देवलोकी न जाता माझ्याबरोबर अक्कलकोटला चल. तिथेच तुझे कल्याण होईल. आजचा हा संदेश आपल्याला सांगतो की मृत्यूचा क्षण कोणीही थोपू शकत नाही, पण जर आपण ईश्वराच्या सहवासात असू तर मुक्तीचा क्षण लाभल्याशिवाय राहत नाही. स्वामींचे आशीर्वाद हे भक्तासाठी एका अभेद्य कवचासारखे असतात. संकटाच्या वेळी स्वामींचे अखंड नामस्मरण करा. ते तुम्हाला या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुखरूप बाहेर काढते. स्वामींच्या अशाच नित्यलीला अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.